अरे मी काय क्रिमिनल नव्हती, त्यांनी दरवाजा का बंद केला मला बघून? मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपला पक्ष म्हणून आपला नाही, पक्ष म्हणून 18 वर्ष थांबलो आम्ही. दिव्याताई, दादा ऐका ना, तुम्ही आता अध्यक्ष झाले, पक्ष प्रथम आहे. ऐका ना, तुम्ही आता अध्यक्ष आले पण काय बोलले ते? तुम्हाला तिकीट दिलं तर 2010 मध्ये. आता किती नगरसेवक सांगू रिपीट झालेले? प्रत्येक जण उमेदवारी देऊ शकतो. तुम्ही कमिटीत असाल तर काय कराल? असं नाही काही करताय. नाही असं का नाही? मग तुम्ही सांगायचं ना आम्हाला, आम्हाला विश्वास घ्यायचा होता ना. आपण डायरेक्ट तिकीट कापले कशामुळे? कशामुळे? ते पोलीस बोलवले. नाही, त्या क्षणाला उत्तर पोलीस देणं बोलवले. असं जर तुमचा हट्ट असेल तर त्या क्षणाला अरे मी काय क्रिमिनल नव्हती, त्यांनी दरवाजा का बंद केला मला बघून? मी दादा क्रिमिनल नव्हती. दादा बरं का काय माहितीये का, आता समजा संजय दयाळ चौधरी ठीक आहे, ते आपल्या मला पक्षाचे रात्रीपासून माझं पोट आपल्या दुखतंय, माझी छाती पक्षाचे दुखते. जुने कार्यकर्ते आहेत, म्हणजे नगरसेवक एवढं आहेत. 18 वर्ष राबून आम्हाला उपोषण करायची पाळी येते, ही फार मोठी गोष्ट आहे ही. तुम्ही 2 मिनिटं ऐका. 18 वर्ष म्हणजे आंदोलनाला पण आम्ही केसेस घेतलेला आहे. हा? अरे मला त्रास होतोच आहे कालपासून, होतच आहे. दादा मी काय म्हणते, संजय चौधरी भाऊ आपल्या भाजप परिवारातली एक व्यक्ती आहे, परंतु त्यांची महिला सरकारी कर्मचारी आहे, त्यांची संस्था आहे, त्या शिक्षिका आहे, त्या घरी त्यांना 1 लाख रुपये पगार येतो, 80-90 रुपये पगार आहे, तरी सुद्धा तिथे माझं नाव फायनल झालेलं असताना तुम्ही त्या महिलेला राजीनामा द्यायला लावला. आता घरची संस्था आहे म्हणजे बॅक डेटला राजीनामा होणार तो, तुम्ही त्या महिलेला राजीनामा देऊन माझ्या जागेवरती त्यांना तिकीट दिलं, असं का केलं तुम्ही? मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपला पक्ष म्हणून आपला नाही, पक्ष म्हणून 18 वर्ष थांबलो आम्ही. दिव्याताई, उद्रेक दिव्याताई आहे. ऐका ना जरा तुम्ही. उद्रेक आहे. दिव्याताई, असा अकांड तांडव आपण पक्षाची प्रतिमा डागाळण्यासाठी ऐका, तर व्यक्ती कधी- म्हणून कधी- करता. कधी ताई, केला? कधी दिव्याताई, केला? हे योग्य नाहीये ताई. दादा योग्य नाही, हे आताचा कधी क्षण केला? दादा वेगळा आम्ही आहे. आमच्या आपण- हक्कासाठी भांडतो बरोबर आहे, आहे ताई. आम्ही पक्षाची पण हे प्रतिमा जाहीर कुठे नाही. डागाळत नाही, 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 आम्ही नाही, आजपर्यंत नाही. पक्षामध्ये पक्षाची प्रामाणिकपणे प्रतिमा काम केलेलं आहे. पक्षाला आम्ही प्रामाणिकपणे का, आणि आम्ही गेल्या महिनाभरापासून तुम्हीच आम्हाला सांगितलं प्रभागामध्ये फिरा, मग तुम्ही का सांगितलं मला प्रभागामध्ये फिरायला? फिरा, आम्ही एक घर पिंजून काढलं आम्ही प्रभागामध्ये. विनंती राहील की तुम्ही हा हक्क सोडून तुम्ही पक्षाच्या प्रतिमेला धक्का लागणार नाही, पक्षाला धक्का देत दादा नाही. दादा ऐका ना, दादा ऐका ना, तुम्ही आता अध्यक्ष झाले, पक्ष प्रथम आहे. ऐका ना, तुम्ही आता अध्यक्ष आले, पण जेव्हापासून संजय केनेकर अध्यक्ष होते, तेव्हापासून माझं महिला मोर्चा अध्यक्षासाठी 2दा नाव आलेलं, आपण सगळं- 2दा मला डावललं गेलेलं आहे. कशासाठी? कोर म्हणजे टीम सोबत साधं बसून- पदाधिकारी करायचं तरी डावललं जातं शहरामध्ये. आपण एक कोर टीम सोबत बसून बोलू. नाही आमची, हे बघा दादा, आमची एवढीच इच्छा आहे, माझी विनंती तुम्हाला आमची एवढीच विनंती आहे की माझी आमच्या विनंती- जागेवर ज्यांना उमेदवारी दिली त्यांची रद्द करण्यात यावी. 2 मिनिटं ऐकताय का तुम्ही? हे पदाच्या टायमाला सुद्धा हेच केलेलं आहे आणि आता सुद्धा हेच करत आहे. पद देताना सुद्धा नेते मंडळी असं हात काढून घेतात. जसं यांच्या घरचा पक्ष आहे, यांना फडणवीसाच्या बहिणींना, बाबांना, सगळ्यांना घरच्यांना तिकीट भेटत आहे. पण सगळे ते आता परत बोलताय. माझ्या काळात सुमित लाईव्ह चालू कर. सुमित बोला समजूत काढण्याचा प्रयत्न. मी माझ्या कार्यकर्ता भगिनी आहेत, मी त्यांचा पालक आहे, मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय. पक्ष शिस्त म्हणून पक्षाच्या प्रतिमेला काही धक्का लागणार नाही असं त्यांचं वागणं असलं पाहिजे. त्यांचा हट्ट कालपर्यंत मी समजू शकत होतो, आम्ही त्यांना समजून सांगतोय, पण त्यांनी मला वाटतं त्या एकत्र बसून विचार करून त्या थांबतील. आमचे नेते माननीय अतुल साहेब, कराड साहेबही त्यांना आता भेटणार आहेत, केनेकर साहेब, त्या ऐकतील. पण असं नाही ऐकलं आणि त्यांनी जर त्यांचा हट्ट कायम ठेवला तर पक्ष कठोर आहे, पक्षाला कठोर निर्णय घ्यावा लागेल. पक्ष कुठलेही शिस्तभंग हा खपून घेणार नाही. पक्षभंगाची सर कारवाई होऊ अगदी होऊ शकते. हे काय असतं, एका हद्दीपर्यंत कोणत्याही कुटुंबातल्या सदस्यांनी मागणं, रागावणं, हट्ट करणं ठीक असतं, पण यापुढे जाणं योग्य नाही. ठीक थँक्यू धन्यवाद. हे कधी येणार? थोड्या वेळात आता एक मीटिंग आहे. विचार थोडा केला पाहिजे. चिट भी मार चिट भी मेरी पट भी मेरी, तशी गोष्ट झाली. त्यांनीच आधी डिक्लेअर केलं की आम्ही जे पुरुष कार्यकर्ते आहेत
त्यांच्या महिलांना तिकीट देणार नाही, नगरसेवकांच्या बायकांना तिकीट देणार नाही, त्यांनीच आम्हाला सांगितलेलं होतं आणि त्यांनी आम्हाला फिरायला सांगितलं होतं ना. जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा आम्हाला सांगायला पाहिजे होतं, ताई तुम्हाला मिळणार नाही. आम्ही बसलो असतो घरी, आम्ही कशाला रिकामा वेळ घालवला असता. पण त्यांनी जे मुद्दे तुमच्या समोर मांडले काय मांडले त्याचा मुद्दे? तुम्ही विचार केला का? असं ते तुमच्याशी बोलले ना? हो, काय बोलले ते? तुम्हाला तिकीट दिलं तर 2010 मध्ये. आता किती नगरसेवक सांगू रिपीट झालेले. माझ्यासोबतचे माझ्या वार्डातले संजय जोशीला 4थ्यांदा तिकीट देत आहेत. म्हणजे काय? तेव्हा तर माझा प्रवेश आणि तिकीट सोबतच आलं होतं, कारण त्या वार्डात कोणी लढायलाच तयार नव्हतं, म्हणून मला तिकीट दिलं होतं तुम्ही पाडण्यासाठी. मला काही चांगलं वाट दिलेलं नव्हतं तुम्ही, मला इंदिरानगर दिलेलं होतं आणि ते आता घेऊन आले. म्हणजे तुम्ही काय एकदा तिकीट दिलं म्हणजे विषय संपला का? हे मंत्री संत्री 5-5 वर्ष 5-5 7-7 टर्म राहतात. मग यांनी पण सोडवा, यांनी फक्त एकदाच लढवावी. तुम्ही हे जर कोणता मुद्दा? शिस्तीचा हा मुद्दा कोणता मांडला किशोर चितळे सरांनी? शिस्तीभंगचा कारवाई तुमच्यावर होऊ शकते जर तुम्ही होऊ दे ना, मी तयार आहे. जेव्हा मी पक्षासाठी 18 केसेस अंगावर झेलू शकते, मी शिस्तभंगाचा कायदा पण लागू. काय करतील? हकलपट्टी करतील? काय करतील? दुसरं काय करू शकतात ते माझ्याबद्दल? नाही नाही असं नाही. त्यांनी कारण सांगावं माझ्याबद्दल काय करू शकतात ते. नाही तुम्ही रडल्या होत्या, भावना व्यक्त केली. पक्षांतर्गत कारवाई केली जाईल अशा पद्धतीचा इशारा तुमच्या पक्षश्रेष्ठींनी दिला आहे. आता पक्षाने आम्हाला उमेदवारी न देऊन आमच्या कामाची पावती दिलेलीच आहे आणि परत आमच्यावर कारवाई करायची असेल दुसरी पावती देईल पक्षाची ती, आणि आम्ही तयार आहे त्याच्यासाठी. कारण ज्या पक्षाला आमची किंमत नाहीये किंवा आमच्या कामाची पक्षातून काढलं तरी तुम्ही चालेल, काही हरकत काढलं नाही. तरी काही हरकत नाही. काय हरकत नाही. ज्या ठिकाणी जेणे बघून काम केलं जातं, कामाची पावती ही द्यायची असेल तर आम्हाला काही अडचण नाही. ओके ठीक आहे. बघायला आला चेहरा. मला वाटलं रेकॉर्ड करत होतो. मला वाटलं संपला येऊ का छाननी जायचं आज छाननी परत येते मी. ऐका ना, आम्ही करू. 12 वाजेपासून मला अजून पहिला इथे काय करायचं? पकडायचं काय? छाननीसाठी गेलेलो आम्ही. तोपर्यंत हा, 11 वाजेचं टाइम आहे. ताई, पासून दे. ऐका, छाननी करून बघू. परत ते हे कागद वगैरे गाडीत कागद वगैरे ह्या गाडीत साहेबांच्या गाडीत हा बोल. तुम्हाला कोणत्या पदाधिकाऱ्यांकडून फोन आलाय का? म्हणजे मंत्र्यांकडून, आमदारांकडून किंवा मुंबईहून कॉल आहे? मुंबईवरून मला कॉल आलेला प्रदेशाध्यक्ष रवींद्र भाऊ चव्हाण यांच्याकडनं, त्यांच्या प्रतिनिधीचा फोन आलेला. काय म्हणतात त्याचं? काय म्हणतात ते काय माझ्याशी बोलले नाही. ते म्हणे शांत व्हा, काय तुमच्या मागण्या आहे ते. म्हटलं तुम्हाला आता सांगून काय उपयोग आहे? ते स्थानिक लोकांना माहिती पाहिजे ना, स्थानिक नेत्यांना आम्ही सांगू. बरं. हो. 2 दिवसापासून रात्रीपासून बसला. कालपासून प्रत्येक जण उमेदवारी देऊ शकतो. तुम्ही कमिटीत असाल तर काय कराल? असं नाही ताई करताय. नाही असं का नाही? हे बघा, तिकडे थेटे साहेब होते म्हणून तिकडे हे मान्य केलं नाही, इकडे संजय जोशी होते म्हणून मान्य केलं नाही. मग मीच का गरीब महिला सापडली यांना? मी ब्राह्मणाची म्हणून त्याला माझ्या डोक्यावर आणून ठेवलं. असं नाही. हळू नाही. आपल्या पदमपुऱ्यात कामगार आहे मयुरी बरकुले, तिला आपण तिकीट दिलेलं आहे. असं नसतं. सर तुम्ही आम्हाला जर म्हटले असते तुमचं काम कमी आहे, आम्ही मान्य केलं असतं. कुणाचंच काम कमी नसतं. नाही. टीमला निर्णय करताना एकाचं नाव एका करावं रात्रीतून लागतं. निर्णय बदलतात काय हे? मग तुम्ही सांगायचं ना आम्हाला, आम्हाला विश्वास घ्यायचा होता ना. आपण डायरेक्ट तिकीट कापले कशामुळे? कशामुळे? थोडस मी बोलते शांत थांबवायचं आपल्याला भांडण. थोडंसं पक्ष आमचाच आहे, पक्षाचेच आहे. आमचं काय म्हणणं आहे, तुम्ही
58 महिलांचं बोलले होते, त्यापैकी 7 महिलांना तुम्ही न्याय दिलेला आहे. बाकीच्या 51 महिलांचं काय, फक्त तेवढं आम्हाला सांगा, आम्ही काही बोलणार नाही. आरतीताई, हे सगळं आपल्याला बसून बोलता येतं, फक्त आत्ताचा क्षण नसतो. आपली टीम आहे, आपले ज्येष्ठ आहेत, पण असं आपण समोर पक्षाची प्रतिमा पक्षापेक्षा मोठे आहे का आपण? नाही ना. नाहीये. ज्यांनी निर्णय घेतला ते लहान आहेत का? नाहीयेत. आपल्याला तक्रार करायला जागा आहे की नाही? जागा आहे. पण अशा पद्धतीने वागणं हे पक्षासाठी चांगलं नाही. ही वेळ नाही आपला यायला पाहिजे स्लोगन आहे, होती दादा. राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष, नंतर मी. ऐका साहेब, ना, ही वेळ आम्ही 2 मिनिटं. त्याच्यासाठीच काम केलं. बरोबर आहे ना? ही नाही आम्ही यायला पाहिजे. आजपर्यंत त्याच्यासाठी आम्ही कोणत्या याच्यात चुकलो असेल आम्ही मान्य करू आणि माघार घेऊ. ऐका ना. फक्त तुम्ही दाखवायचं इथं ही- चुकलो आम्ही. ही एवढी ताई, वेळ कोणी पुन्हा आणली? मी काय सांगतो हा? तुम्हाला 20 की 20 10 वर्ष जण काम इच्छुक करणाऱ्या महिला, असतात. तुम्ही जर आणखी आम्हाला एक एक महिना निर्णय आधी, करावा ऐका ना, लागतो. 1 महिना आधी किंवा 8 दिवस आधी जरी म्हटले असते की ताई तुम्ही आम्ही आम्हाला यांना सांगायचं होतं देणार ना आहे, की यांना ताई यांना- तुम्ही नका करू, तुम्ही ताई, फक्त या आपले माणसासाठी माननीय करा. आम्ही महसूल केलं असतं, मंजुषाताई, आम्ही मान्य केलं मंजुषाताई असतं. ऐका, माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब आल्यानंतर 9 जणांच्या टीम मध्ये आपला निर्णय झालेला आहे. तो 4 दिवसापूर्वी झालाय. आपल्याला पण माहित नाही, सर्वे करून झालेला आहे. तर तो आपण त्याचं विचारलं पाहिजे की माझ्या सर्वेत मला किती मार्क होते, का नव्हते. हे आपल्या घरात बोलायची गोष्ट मग आहे. हे तुम्ही- पण ऐका हे ना, ऐका अशा ना. प्राप्तीताई ऐका ना, ऐका ना, तुम्ही असं करणं तुम्ही हे हे पक्षाला प्रत्यक्ष योग्य दाखवायला नाही. पाहिजे असतं की हे तुमचं इथं लिस्ट मध्ये नाव नाही. दादा, ऐका आम्ही ना. मान्य केलं मी असतं. कालचा माझं तर फॉर्म टॉपवर भरायच्या नाव वेळेला होतं, त्यांना लास्ट योग्य पर्यंत, का? लास्ट ऐका, पर्यंत ऐका. टॉपवर नाव एक होतं. मिनिट मला बोलू. पक्षामध्ये ऐका, जिथं त्या एका ज्या बाईचं कुठंच नाव नाहीये, कुठंच काही नाहीये, त्या महिलाला तुम्ही 2 घंटे आधी तिकीट देता. आरतीताई- आणि मी रात्रंदिवस 20 वर्षापासून काम केलं. रात्रंदिवस मोर्चा असो, आंदोलन असो, जवळपास 2009 पासून काम करते. ते किती वर्ष झाले ते सोडा, पण आता जे चालू होतं माझं काम, तर टॉप लेवलला चालू होतं. आरतीताई- सगळ्या प्रभागामध्ये माझं नाव असताना तू सर्वे मध्ये नाव कसं नाही आलं मला सांगा. ताई, बरं, हे तुमचा हा आपल्याला सर्वे बसून कोणता आहे बोलता मला येतं. माहिती नाही. त्या सर्वेत माझं कुठे नाव आलं का नाही आलं हे तुम्हालाच. नाही नाही, थांबा ना दादा, असं नाही करायचं. ज्यावेळेस आम्हाला तुम्ही काम करायला बोलवता त्यावेळेस आम्ही असं निघून जातो का? आम्ही तनमन धनातून काम करतो ना. मग ज्यावेळेस आम्ही तनमन धनातून काम करतो त्यावेळेस तुम्ही आमचं ऐकून घ्यायला पाहिजे. आता तुमचं ऐकायचे दिवस संपले आमचे. आरतीताई, आम्ही ऐकणार आहे का 20 माझं? वर्ष काम केलेलं आहे. त्याचं आमचं काय ते बोला आता. चला, मला बाकी काहीच नाही दादा, बोलायचं. माझंही तेच तुम्ही केलं. मी ऐकणार आहे काय का? केलंय? हा, मी ऐका काम ना, करते. ऐका. ऐका, माझं मी राहिलं. ऐका. तिथे अरे बापरे, ऐका ना तुम्ही, मी माझं सांगतोय ना, सर्व थांबा ना, मी माझं बोलतोय ना. मी तुम्हाला सांगतोय 4 दिवसापूर्वीच्या बैठकीत जो निर्णय झाला असेल त्या निर्णयावर का नाही झाला तुम्ही जसं म्हणालात, ते आपल्याला आपल्या टीम सोबत बसून करावं लागेल का फॉर्म भरायच्या वेळेस गोंधळ घालून आपल्याला हे वाईट दाखवावं लागेल जगाला? हे योग्य नाही की नाही? वाईट केलं त्याचं काय करायचं? त्याचा आपल्याला वाईट वेळ आहे ना. ते केलं दुरुस्त नसतं करायची तर आम्ही आपला वेळ आनंदीच नाही. होतो. मी विनंती करेन, आपण हे सगळं टीम सोबत घरामध्ये बसून बोलायच्या गोष्टी दादा, मी विनंती असं करते वागणं आपल्याला, योग्य आमच्या महिलांना न्याय द्या. बस, ठीक आहे. आम्हाला काय म्हणायचं? सगळे आल्यानंतर खेड्यामध्ये बसू. बसलेल्या महिलाचं सर्वे मध्ये नाव येतं आणि आम्ही सगळीकडे काम करतो. आम्ही प्रत्येक मोर्चा आघाडीमध्ये काम करतो. आमचं टीम मध्ये नाव येत नाही. सर्वे मध्ये ज्या महिला घरामध्ये बसून आहे त्यांचं टीम आणि सर्वे मध्ये नाव येतंय. हा आमच्यावर झालेला अन्याय आहे आणि भारतीय जनता पार्टी पक्षाने आम्हाला न्याय द्यावा एवढीच आमची वरिष्ठ नेत्यांकडून मागणी आहे. कारण स्थानिकचे नेते आम्हाला न्याय देणार नाही. आणि शेवटी आम्ही पक्षासाठीच काम करतोय. पक्ष आमचाच आहे आणि त्याप्रमाणेच आम्ही त्यांना धरून चाललेलो आहोत. ओके पडताळणी असेल, पडताळणी करून वापस येऊन बसणार. आता जर आपण पाहिलं तर हे भारतीय जनता पार्टीचे महिला शहर अध्यक्ष आहे. तर जे किशोर शितोळे जे आहे हे भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष आहे. हे दोघं हे उपोषण कसं सोडायचं यावरती चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की आपण या ठिकाणी बघू शकता की हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहे. हे यांच्यासमोर आता प्रश्न हाच पडला की उपोषण जे आहेत या जे उपोषणाला बसलेले आहे हे देखील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, इच्छुक उमेदवार होते. मात्र आता ह्या इच्छुक उमेदवारांची या ठिकाणी उपोषणाला बसल्यामुळे आता चांगलीच भारतीय जनता पार्टीची कोंडी झाल्याचंही पाहायला मिळतं. हे उपोषण सोडायचं कशा पद्धतीची कशी समजूत घालायची यावरती चर्चा करताना आपल्याला हे पदाधिकारी पाहायला मिळत आहेत.
काल जर आपण पाहिलं तर काल 11 वाजेपासूनच छत्रपती संभाजीनगर शहरातील जे भारतीय जनता पार्टीचं मध्यवर्तीचं कार्यालय आहे या ठिकाणी उमेदवारीवरून हा गोंधळ सगळा सुरू होता. काही जणांनी द्रव्यशील पदार्थही देखील अंगावर घेतले होते, तर काहींनी आंदोलन केले होते. तर थेट काल रात्रीपासूनच काही भारतीय जनता पार्टीच्या महिला ज्या होत्या ह्या उपोषणाला बसल्या आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीकडे प्रश्न विचारलेला आहे की आम्ही सगळे काम जो करत आहोत या ठिकाणी आम्हाला कामाची पावती द्या, मात्र तुम्ही पक्षाचे विरोधी काम करत असल्यामुळे थेट तुमच्यावर कारवाई देखील केल्या जाईल प्रश्नशीट म्हणून हा एक उपोषण तुम्ही मागे घ्या. आपण एका रूममध्ये बसतो, एका घरात बसतो, एका परिवाराच्या वाशी देखील समजूत जे आहेत जे किशोर शितोळे जे आहेत जिल्हाध्यक्ष यांच्याकडून करण्यात आलेली, मात्र हे सगळ्या महिला आक्रमक झाल्याचं आहे. त्या पूर्णपणे त्या जबाब देणं नाही विचारण्याचं पाहायला मिळत आहे. तुम्ही घालवली, आम्ही नाही. आम्ही पक्षाचं काम केलं. सगळीकडे कमळ 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 केलं. ऐका ना, आम्ही सगळीकडे कमळ कमळ केलं. इमेज तुम्ही घालवली, आम्ही नाही घालवली. आम्ही नाही घालवली. आज मी म्हणतो भारतीय जनता पार्टी आम्ही रात्री सुद्धा म्हणतो पक्षाचा त्याला फायदा घेते. तुम्ही म्हणता आम्हाला छाननी चल ना ताई आम्ही कितपत मिळेल हा विश्वास यांनीच तोडलेला आहे. तुम्हाला फोनवर व्यवस्थित बोलत नाही अशी तक्रार केली, पक्ष सोडायचं सांगितलं जातं. नाही, पक्ष सोडायचा असं नाही सांगत आम्हाला कोणी, कारण आमची निष्ठा अजूनही भारतीय जनता पार्टी सोबतच आहे. आम्ही असं नाही म्हणत आहे की किती पदाधिकारी आहेत महिला आणि किती तिकीट मिळालंय? 58 महिलांसाठी आम्हाला बोललं गेलेलं होतं की 58 महिलांना आपण तिकीट देणार आहे म्हणून तयारी करायला सांगितली. आम्ही 1 महिन्यापासून तयारी पण केली. बऱ्याच महिलांनी पैसा खर्च केलेला आहे, वेळ खर्च केलेला आहे. पॉम्पलेट वाटून सगळीकडे कमळ कमळ या चिन्हाचा प्रचार केलेला आम्ही, आणि वेळेवर आम्हाला त्यांनी डावललेलं आहे. माझं तर तिकीट अवघ्या 1 ते 1.5 दिवसामध्ये माझं तिकीट कापलं गेलं. ते पण त्याचं कारण असं आहे की मराठा समाजाचा एक व्यक्ती जो राष्ट्रवादीकडून उभा आहे त्याचा धोका त्यांना वाटला, म्हणून या एरियातली महिला नको, या एरियातली द्या, अशा प्रकारचं माझ्या कानावर आलेलं आहे. माझं काम चांगलं असताना, माझं 22-20 वर्षाचा माझा जवळपास प्रवास असताना आणि माझ्या एरियामध्ये, माझ्या प्रभागामध्ये सगळ्यांची मला पसंती असताना सुद्धा ज्या बाईला 4 लोक सुद्धा ओळखत नाही त्या बाईला वेळेवर उभं केलेलं. आजही मला कॉल येतात लोकांचे की ताई आम्ही तुमच्या सोबत आहे. तुम्ही कुठून इच्छुक होता? मी प्रभाग क्रमांक 22 मधून आरती गुटलकर इच्छुक होते, आणि मला यांनी जाणून बुजून जाणीवपूर्वक डावललेलं आहे. मी फोन केल्यानंतरही मला व्यवस्थित उत्तरं दिले गेली नाही. असं नाही म्हणायचं मला की मला त्यांच्याबद्दल काही निष्ठा नाहीये म्हणून. आम्ही निष्ठेनेच काम केलेलं आहे. आम्ही दल बदलू लोक नाही आहोत, आम्ही पक्षाचे लोक आहोत, पक्षाचंच काम करणार. पण याचा अर्थ असा नाही की पक्षाने वारंवार आमच्यावर अन्याय करावा, कारण 20 वर्षापासून नेहमी आम्हाला प्रत्येक गोष्टीला यांच्यासोबत भांडावंच लागतं. प्रत्येक वेळी महिलांनीच का भांडायचं? 50% आरक्षण दिलं ना तुम्ही, कोणासाठी दिलं तुम्ही 50% आरक्षण? महिलांसाठी दिलं होतं ना. मग महिला पदाधिकारी होत्या का कोणाच्या बायका, मैत्रिणी, आई, बहीण, वहिनी यांच्यासाठी होत? मग असं सांगायचं ना आम्हाला. आम्ही आमचा वेळ खर्च केला नसता, आम्ही पैसा खर्च केला नसता. आम्हाला लेकरं आहेत, आमचा संसार आहे, आमची नवरा आहे, आमची फॅमिली आहे. आम्ही सगळी फॅमिली म्हणजे आमच्या घरावर तुळशीपत्र ठेवलं आणि यांच्या मागे फिरलो, यांचा प्रचार केला. आज मला सांगा, ज्या ज्या महिलांनी प्रचार केलेला आहे, ज्या ज्या महिलांनी पक्षासाठी प्रचार केलेला आहे, त्या महिलांना आज तुम्ही घरात बसवलं आणि त्याच्यावर आयती पोळी भाजून घेऊ लागले. ठीक. धन्यवाद.
समाप्त एंड करू तुम्हाला. निश्चित आपण जर पाहिलं तर गेल्या 2 दिवसापासून जर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालय हायटो जो ड्रामा जो होता या ठिकाणी सुरू आहे आणि अजूनही उपोषण जे आहे तर काल संध्याकाळपासून हे भारतीय जनता पार्टीचे जे इच्छुक उमेदवार होते त्यांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे थेट त्यांनी ज्या महिलांनी जे छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्यवर्ती भारतीय जनता पार्टीचे कार्यालय याच ठिकाणी उपोषणाला बसले आणि हे उपोषण अद्यापही सुरूच आहे. मात्र पक्षश्रेष्ठीकडून त्यांची मनधरणी सध्या करण्याला सुरू आहे, पण ते सिद्धे अपयशी या ठिकाणी झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहेत. story.com साठी मी देवराज, छत्रपती संभाजीनगर.